बुलढाणा आरटीओ कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, मागण्यांवर निर्णय न झाल्यास 16 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप. बुलढाणा आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या मंगळवार, जून 16 पासून राज्यभर बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामुळे राज्यातील परिवहन कार्यालयांमधील कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून वाहनधारक, चालक आणि प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळून अनेक वर्षे झाली असली तरी अद्याप सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे कर्मचारी हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्रशासकीय स्तरावर प्रलंबित मागण्यांवर केवळ आश्वासन दिले जात असून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली होती, मात्र त्यातूनही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. जून 13 रोजी झालेल्या बैठकीत बेमुदत संपाचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी मागे हटणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. या संपामुळे वाहन परवाने, नोंदणी, कागदपत्रांची कामे आणि आरटीओशी संबंधित विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी संपादक जावेद शाह.